ते म्हणतात की आचार्य दादा धर्माधिकारी यांनी सांगितलं होतं पैशाचे राज्य हे वेशीचे राज्य असते. बाळासाहेब ठाकरे म्हणाले की सध्याचं राजकारण पाहता वेश्यावर आहे असे म्हणावेसे वाटते. त्या अधिक प्रामाणिक असतात तसं संजय राऊतांनी ट्विट केलेलं. अच्छा, मला वाटतं ते राज्यसभेवर खासदार आहेत, बरोबर आहे. भाषा बघा त्यांची. राजकारणामध्ये माणसांनी कुठली उदाहरणं द्यावी त्याचा काहीतरी स्टँडर्ड असला पाहिजे. बाळासाहेब असे कधी बोलले मला माहित नाही, पण अशी घाणेरडी उदाहरणं बाळासाहेबांनी कधीच दिली नाही. बाळासाहेबांचं नाव घेऊन खरं तर संजय राऊत यांनी हे सगळं बोलणं थांबवावं. स्वतःचे खासदार आमदार आपण टिकू शकत नाही, त्याचं खापर दुसऱ्यांवर का फोडताय? तुमच्या आमदार खासदारांना तुमच्याबरोबर राहायचं नाही. अच्छा, हे काय संपलेलं नाही, अजूनही रांग आहे उबाटामधून बाहेर पडायची. हा काय शेवटचा टप्पा नाहीये. म्हणून बोलताना काहीतरी भान ठेवा. आपण काय बोलतो, कोणाबद्दल बोलतो आणि किती वाईट बोलतो. वाईट बोलायला पण काहीतरी मर्यादा आहे. राजकारणामध्ये आपण तरुणांना, युवकांना आपण काय शिकवतो याच्यातून, या भाषेतून? ज्यांना यायचंय पक्षामध्ये ते आमच्या पक्षात येणारच आहेत. जसं मी सांगितलं, खासदार आले किंवा आमदार आले ते शेवट कुठे आहे? उभाटामध्ये आता सध्याची परिस्थिती अशी सांगते की कोणालाच त्या पक्षामध्ये राहायचं नाही. तर अशा परिस्थितीमध्ये जर आमच्याकडे इन्कमिंग चालू असेल तर आम्ही थांबवणार कसं? अच्छा, आम्ही फक्त नजर जरी फिरली ना तरी लोक आमच्याकडे येत आहेत. आम्हाला काय बोलवायची पण गरज पडत नाहीये. त्यांची कामं झाली पाहिजे, विकास निधी पाहिजे, मतदारसंघ सांभाळायचे आहेत, कार्यकर्ते सांभाळायचे आहेत, त्यांची कामं त्यांनी खाली गावात शब्द दिलेले असतात. हे सगळं पूर्ण करायला त्यांना असं वाटतं शिवसेना हा योग्य पक्ष आहे आणि तिथे गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता संजय राऊत यांच्यावर आहे आणि त्यांच्या पक्षावर. नको ती भाषा वापरून सुधारणार काहीच नाही. एक तर इथपर्यंत वाटोळं जे काही केलंय पक्षाचं, त्याचं सर्वस्वी जबाबदार हे फक्त संजय राऊतच आहेत. उबाटाचं जे काय वाटोळं झालंय ना त्याचं. म्हणून मला त्यांच्याकडून ही भाषा ऐकून काय नवल वाटलेलं नाही. ते गटरछापच आहेत आणि ते गटरछाप सारखीच भाषा वापरणार, त्याच्यामध्ये नवीन काहीच नाही. खासदार गेल्यानंतर त्यांनी सुद्धा तुमच्या पतीवर त्या खासदारांवर टीका केली. हे काय नवीन नाहीये. आपल्याला जर आठवत असेल, इंटरव्ह्यू चालू असताना पत्रकारांच्या समोर माईकच्या बाजूला थुकलेला हा माणूस आणि काय काय कोणाकोणाबद्दल बोललेला आहे, हे असे संस्कार शिवसेनेत कधीच नव्हते. म्हणून लोकांना कंटाळा आलाय त्या पक्षामध्ये राहण्याचा. रोज उठून हा काहीतरी बोलणार आणि पक्षाचं वाटोळं करणार. सामाजिक काय होतच नाही त्या पक्षामध्ये. ह्याचाच फक्त सकाळी 9 वाजता आवाज येणार आणि मग ते दिवसभर तुम्ही चालवत राहणार. लोकांना कंटाळा आला त्याचा. कोणाची कामच होत नाहीये. त्यांचाच एक मला वाटतं आजी माझी आमदार किंवा नगरसेवक, मला माहित नाही कोण, कालची स्टेटमेंट मी त्यांची बघितली. अहो, आमची कामं होत नाहीये. शिंदे साहेब त्या पलीकडे जाऊन 24 तास अवेलेबल आहेत. पक्षाचा नेता पक्षाबरोबर उभा आहे. मग अशा पक्षामध्ये लोक येणार नाही, मग कुठल्या पक्षात जाणार? संजय राऊत असंही म्हणतात की कोणी बेईमानी करणार असेल तर त्यांना सोडायचे नाही, त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करायचे. ते आता राहिलेत कोण त्यांच्याकडे राडे करायला? त्यांच्याच घरावर कोण येईल खिडकीतून बघत राहावं त्यांनी. त्यांच्याकडे आता कोण नाही त्यांना सांभाळायला. उलटे फटके त्यांनाच पडतील आता. आणि हे दुसऱ्या कुठल्या पक्षातून मारणार नाहीत, उबाटातूनच मारतील त्यांना आता. तर अरविंद सावंतांनी एक टीका केली. त्यांनी म्हटलं की गुलामाने टायगर संबोधणे योग्य नाही. खासदार अरविंद सावंत यांनी अशी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. एकतर अरविंद सावंत लॉटरीमध्ये जिंकून आले, लक्षात घ्या. त्यांचं काही कर्तृत्व नव्हतं तिकडे. त्या लाटेमध्ये जी काय लाट होती 2024 मध्ये, आणि जे एक वातावरण, चुकीचं वातावरण तयार करण्यात आलं आणि मग त्या लाटेत ते निवडून आले. त्यांना लॉटरी लागली. आज पण मतदारसंघ त्यांचा जाऊन बघा, सर्वात जास्त झोपडपट्ट्या त्यांच्या मतदारसंघात आहेत. पाणी नाही, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम, स्टॉर्म वॉटर ड्रेनचा प्रॉब्लेम, हे सगळे त्यांच्या मतदारसंघातले प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो.
अरविंद सावंत सहकर्तृत्वाने निवडून आलेले नाही. म्हणून इतक्या मोठ्या नेत्यावर बोलल्याच्या अगोदर त्यांनी स्वतःकडे बघावं.